यवतमाळमधल्या दारव्हा तालुक्यातल्या बोरी अरब येथील 5 जण उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मुकुटबन इथं गेलेले होते. मात्र संबंधित व्यक्ती घरी नसल्यानं त्याच्या जवळच्या संजय पेडकर याला हातपाय बांधून वाहनात कोंबून नेत असताना कामटवाडाजवळ नागरिकांना संशय आला. वाहन थांबून पाहणी केली असता एक व्यक्ती कोंबलेल्या अवस्थेत आढळल्यानं मुलं पळवणारी टोळी समजून नागरिकांनी या वाहनाचा पाठलाग केला. घाटंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पांढुर्णाजवळ वाहन अडवून मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर आहे. 4 जण जखमी देखील झालेत. घाटंजी पोलीस या प्रकाराचा तपास करतायत. बातमी मुंबईतली आहे. मुंबईमध्ये एका व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक झालेली आहे. बीएमसी रुग्णालयात साफसफाई कंत्राटाचा बनाव रचला गेलेला होता. पालिकेच्या 7 रुग्णालयामध्ये स्वच्छतेचं कंत्राट मिळालं असं सांगत बँक गॅरंटीसाठी व्यावसायिकाची 5 कोटींची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या मोहम्मद गुलाम रोशन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 कोटींच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात दरमहा 18 लाख रुपयांचं कमिशन देण्याचं आमिष दाखवलं गेलं होतं. आरोपी मोहम्मद गुलाम रोशन याच्यावर जे मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.